नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. मेटा आले मेटा कुटीला, असं जे आम्ही शीर्षक दिलेलं त्याचं कारण तसंच घडलं. हे जे सगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत ते मेटा ह्या कंपनीच्या ताब्यामध्ये आहेत आणि ह्या सगळ्यासाठी ज्या पद्धतीने ते व्हिडिओ मागे घेणे, प्रत्यक्ष नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ जेव्हा यांनी मागे घेतला आणि तेव्हा त्याच्यानंतर असं लक्षात आलं की जी चूक त्यांच्याकडून झालेली, चूक म्हणण्याच्या पेक्षा आगळीक किंवा त्याला आपण अजून काय म्हणता येईल की बाबा ठरून ठरून काडी करणे किंवा माज दाखवणे, मार्क झुकरबर्ग सारख्यांना आता लक्षात आला असेल. आणि मग जेव्हा त्यांच्या कंपनीचे माणसं तातडीनं धावत आले भारत सरकारकडे आणि त्यांना जे सगळं हे ऑनलाईन जे बेनिफिट सगळे मिळत आहेत की हे तुम्ही फक्त एक माध्यम आहात, कुठलाही कंटेंट तुमच्यावरती आल्याच्या नंतर जर आक्षेपार्ह असेल वगैरे तुम्ही तो काढून टाकू शकता, पण त्याच्या बाबतीमध्ये तुमच्यावर कुठला खटला होत नाही, ही जी तुम्हाला सवलत मिळालेली होती ती काढून घेऊ आणि बाकीचे गंभीर परिणाम होतील हे सांगितल्याच्या नंतर त्यांना झक मारत तो व्हिडिओ तर परत हे करावाच लागला. मोदींचा तो मुद्दा नाही चालला, पण त्यांना माफी मागावी लागली आणि आता भारत सरकारच्या ज्या काही अटी असतील त्या त्यांना ऐकाव्या लागतील. मेटा आले मेटा कुटीला असं आम्ही म्हणण्याचे 2-3 कारण आहेत. कोणालाही असं वाटेल की परत नेहमीप्रमाणे हे काहीतरी हिंदू मुस्लिम भाजप काँग्रेस असं सगळं करायचं आणि विश्वगुरु म्हणजे मोदी कसे आहेत आणि मोदीचे अंधभक्त मोदीचे कसं कौतुक करतात, असा नाही मुद्दा चाललेला. भारताची जी एक मध्यमवर्गीय बाजारपेठ 70 कोटीपर्यंत पोहोचलेली आहे. म्हणजे तुम्ही कल्पना करा, सध्याचा जो अमेरिका देश आहे त्याच्या लोकसंख्येच्या जवळपास दुप्पट ही तुमच्याकडची बाजारपेठ, ज्याला आपण मध्यमवर्गीय किंवा कन्झ्युमर बाजारपेठ म्हणतो. जगातली सगळ्यात मोठी कन्झ्युमर बाजारपेठ ही भारताची आहे. वेगवेगळ्या ज्या आताही ह्या सगळ्या सोशल मीडियामध्ये सगळ्यात 1 नंबरचा वापर लोकसंख्येच्या दृष्टीनं म्हणजे आकड्यामध्ये म्हणाल तर भारताचा आहे. त्यामुळे ह्या कंपन्यांना एरवी माज करणं ठीक आहे. अगदी तुम्ही अमेरिकेच्या अध्यक्षाचे ट्विटर अकाउंट कसं काय बंद करून ठेवता आणि तो काही करू शकत नाही असं जे ट्रम्पच्या बाबतीत सांगितलं जात होतं ते अमेरिकेत शक्य आहे, कारण की अमेरिकेपेक्षा जास्त आमच्याकडे प्रत्यक्ष युजर आहेत. आणि त्याच्यामुळे 2 मध्ये फरक आहे. स्वतः अमेरिकेची कंपनी, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष अतिशय बलाढ्य असा राष्ट्राध्यक्ष असताना सुद्धा इथला जो कस्टमर बेस आहे, इथली जी बाजारपेठ आहे, तो ज्याच्याकडे आहे तो पंतप्रधान, तो त्यांना जास्त काय म्हणता येईल त्याला की त्याला हात लावायची त्यांची हिंमत नाही. ज्या चावटपणा करून आगोपणा करून ठरवून जो काड्या केल्या गेलेल्या आहेत आणि मोदीचा व्हिडिओ काढून टाकायची आगळीक जी केली त्याचे परिणाम आता जे भोगावे लागत आहेत. भाऊंच्या पत्नी स्वाती तोरसेकर ह्या आंतरराष्ट्रीय पातळीवरची व्हिडिओ फार छान करतात. मी तुम्हाला आवर्जून त्यांनी केलेल्या व्हिडिओची लिंक पण खाली देतो. बाकीच्याही लोकांनी केलेलं आहे. मी काही आंतरराष्ट्रीय प्रश्नाचा तज्ज्ञ नाही, त्याच्यामुळे मी तिकडे जात नाही, माझा तो प्रांत नाही. पण ह्या निमित्ताने जे घडलं मी तुम्हाला सांगतो. आपल्याकडच्या विरोधकांना अशा काही आनंदाच्या उकळ्या फुटल्या की बरं झालं मोदीचं नाक कसं त्यांनी कापलं. प्रत्यक्षात काय घडलं, जेव्हा मेटाला झुकावं लागलं, झुकरबर्गला झुकावं लागलं, हे काय मी परत सांगतो, ही सगळी आम्हा मध्यमवर्गीय अशा सगळ्या ज्या ग्राहकाची ताकद आहे लक्षात घ्या. ती ताकद मोदीच्या पाठीशी आहे म्हणून मोदी ताकदवान आहेत. मोदीचं अंधभक्त पद्धतीनं कौतुक करणारे लोक वेगळे, मी त्यांच्याबद्दल काहीच बोलत नाही. मोदी भक्तांचं तर मी नावही घेत नाही. आता मेटा जे झुकलेलं आहे ते मेटा हे प्रत्यक्ष मोदी नावाच्या व्यक्तीसमोर नाही झुकलेलं, एका मोदीच्या व्हिडिओमुळे झालं म्हणून नाही झुकलेलं. ही जी प्रचंड मोठी अशी बाजारपेठ आणि ही गेल्या साधारणतः 1990 नंतर जागतिकीकरणा पर्वाच्या नंतर म्हणलं तर तरी 36 वर्षात विकसित होत गेलेली बाजारपेठ आहे. आणि ही धोरणं जेव्हा सुरू झाली तेव्हा तर प्रत्यक्ष मोदी तशा अर्थाने राजकारणात सक्रियच नव्हते. अतिसंघ आणि त्याच्यानंतर भाजपशी ते संबंधित होते, पण प्रत्यक्ष ते गुजरातचे मुख्यमंत्री झाले आणि त्याच्यानंतरचा सगळा पुढचा हा सगळा प्रवास आहे. पण त्याच्या आधीची वर्ष मोजा ना, जवळपास 11-12 वर्ष मोदी गुजरातचे मुख्यमंत्री व्हायच्या आधीपासून आपल्याकडे मुक्त अर्थव्यवस्थेची सगळी प्रक्रिया सुरू झालेली होती. नंतर मौन मोहन म्हणून ओळखले जाणारे मनमोहन सिंग तेव्हा अर्थमंत्री होते, त्यांनी ही सगळी धोरणं मोठ्या धाडसानं राबवलेली होती. नेहरूंची जी सगळी गच्चाळ अशी समाजवादी आर्थिक नियोजनाची नीती होती ती पूर्णपणे उलटी करून नवीन जी मुक्त अर्थव्यवस्थेचं धोरण पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांनी स्वीकारलं
आणि त्यांनी जे धाडस दाखवलं की प्रत्यक्ष सगळी जी काँग्रेसची फुकटाफाकटीची भिकारी असलेली, अशी भिकारवादी असलेली जी सगळी नेहरूची आर्थिक नियोजनाची समाजवादी नीती होती, ती सगळी पालटून टाकून मुक्त अर्थव्यवस्थेची नीती स्वीकारली. त्याचं फळ म्हणून ही 70 कोटीची बाजारपेठ डेव्हलप झालेली आहे. 70 कोटी लोकांची, म्हणजे एकूण लोकसंख्यामध्ये 70 कोटी इतकी मध्यमवर्गीय लोकसंख्या अशी आहे की जी कायमस्वरूपी वस्तू खरेदी करणे किंवा बाजारपेठेमध्ये त्यांच्यामुळे पैसा फिरत राहतो कन्झ्युमर मार्केटमध्ये. ती ताकद आहे मोदीच्या पाठीमागे. मोदीने दुसरा जरी पंतप्रधान असला असता आणि त्यांचा व्हिडिओ काढला असता तर असंच त्यांना झुकावं लागलं असतं. हे लक्षात घेतलं जात नाही. मोदीचं अंधभक्त जे ते आनंद साजरा करतील की मोदी समोर झुकले, विरोधकांना आधी आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या आणि आता गपचूप बसतील, असा नाही मुद्दा. इतकं ढोबळमानानं, इतकं बाळबोधन, इतकं काळा पांढऱ्या रंगामध्ये नाहीये हा विषय. तुम्ही कुठल्याही कंपन्या घ्या, मोबाईल कंपन्या घ्या किंवा आता ह्या सगळ्या सोशल मीडियामध्ये काम करणाऱ्या सगळ्या कंपन्या घ्या, एक दोन नाही सगळ्यांचं मी तुम्हाला सांगतो. एक तुम्हाला मी साधं उदाहरण सांगतो, तुम्हाला हा विषय जरा वेगळ्या अँगलनी लक्षात येईल. जेव्हा पहिल्यांदा मोबाईल आले तेव्हा बोंब काय केल्या गेली की गरिबांना हे कसं कळावं, इंग्रजी भाषा आम्हाला कुठं कळती, आम्हाला आमच्या भाषा, भारतामध्ये तर इतक्या भाषा आहेत, कसं काय कळावं, इतकी बोंब केल्या गेलेली होती तुम्हाला मी सांगतो. किंवा सोशल मीडियामध्ये मराठी टाईप करणं ही मुश्किल गोष्ट कशी असायची, इंग्रजीमध्ये कसं एकच फॉन्ट आहे तसं इकडं जातो, हे सगळे कौतुक तुम्हाला अगदी आत्तापर्यंत ऐकायला मिळत होते. आणि आत्तापर्यंत अशी बोंब केली होती साधारणतः कोरोनाच्या आधीपर्यंत. या मोबाईलचा वापर भारतातल्या दीनदलित दुबळ्या गरिबांना कसं करता येऊ शकेल. आता काय चित्र आहे, गरीबातला गरीब माणूस सुद्धा, अगदी तो गाड्यावाला, छोटा मोठा व्यवसाय करणारा, 10-15 रुपयाची जरी भाजीपाला वस्तू झाली तर ते ऑनलाईन घेतो पैसे. कुठलंही अगदी लेबर का असे ना साधा, त्याच्याकडे तो साधा तरी का असं ना एक मोबाईल असतो. आणखी ते संपर्काचं सगळ्यात सोपं साधन झालेलं आहे. उलट ते गरिबाला फायदा जास्त झाला. श्रीमंतांकडे तरी बाकीची संसाधनं होती, पैसा वेळ खर्च करू शकत होते. ज्या गरिबांना एखाद्या ठिकाणी जायचे कामाच्या संदर्भामध्ये ते काम होणार नसेल तर फुकट हेलपाटा ते खर्च परवडत नाही अशी परिस्थिती असताना, मी वकिलाचा मुलगा आहे, वकील माझा वकिलाचा बाप पण आहे, मला माहिती ते जुन्या आशिलांची हालत. ते बिचारे येऊन बसायचे, आमची तारीख लागणार आहे का, आणि जेव्हा कळायचं की नाही ती लांबलेली, बरोबर आणलेली काहीतरी भाकऱ्या वगैरे खायचे. आम्ही घरी लहान मुलं असताना आम्हाला पाणी मागून घ्यायचे काहीतरी त्याच्याबरोबर, किंवा आमची आजी आई घरामध्ये त्याच्याबरोबर बाकीचं काही कोरड्यास वगैरे असं त्याला म्हणतात, किंवा वरण वगैरे असं काही मागून घ्यायचे. बिचारे तिथं खायची आणि परत वापस गावाकडे जायचे. का तर तारीख होती पण काही झालं नाही. त्याचा जो हेलपाटा झालेला असतो, दिवस वाया गेलेला असतो, कामाचे दिवस बुडालेले असतात. हे सगळं आता ह्या सगळ्या डिजिटल क्रांतीमुळे त्या माणसाला त्याच्या गावामध्ये बसूनच कळते की आपली तारीख लागणार आहे, नाही लागणार आहे, कुठे आहे, काय आहे, संपर्क करून कळतं. गरीबाला सगळ्यात मोठा याचा फायदा झाला. आणि ह्या सगळ्यांनी बोंब अशी केली होती की गरीबाचं कसं व्हावं. ही जी सगळी बाजारपेठ विकसित झाली, आणि आता अशा बाजारपेठेमध्ये तुम्ही जर असा खोडसाळपणा करणार असाल, सर्वात जास्त लोकप्रिय असलेला सोशल मीडियातला हा नेता आहे, सगळ्यात जास्त त्याचे जे व्ह्यूज, त्याच्या व्ह्यूज मिळतात त्याच्या पोस्टला, त्याच्या व्हिडिओला, आणि तुम्ही ते बंद करता बिनधास्तपणे. आणि आता ह्यांनी जे कबूल केलेले बदमाशपणा तो लक्षात घ्या की आम्ही ठरवून पैसे घेऊन काही अजेंडा पुढे रेटला, हे त्यांनी कबूल केलेलं आहे. आता तुम्ही सगळं आठवून पहा, CAचं आंदोलन तुम्ही आठवून पहा, शाहीनबागचं ते आंदोलन तुम्ही ते ड्रामे पहा, कृषी आंदोलन बघा, किंवा आत्तापर्यंत ह्या काँग्रेस जनता पार्टीचं, त्याच्यावरती एक व्हिडिओ मी उद्या करतो आहे, मग त्याच्यावर सविस्तर बोलत नाही. ह्या सगळ्यामध्ये की ह्यांचा वाटा होता, यांनी प्रचंड प्रमाणामध्ये असा मोदी विरोधातला, देश विरोधातला, घटनेच्या विरोधातला, लोकशाहीच्या विरोधातला नॅरेटिव्ह अजेंडा, फेक नॅरेटिव्ह चालवण्यामध्ये ह्या सगळ्या सोशल मीडियाचा आणि अशा कंपन्यांचा हात होता. आम्ही पैसे घेऊन अशी कामं करत होतो हे त्यांनी आता कबूल केले. मी तुम्हाला परत सांगतो, आम्ही वारंवार असं मानत आलेलो आहोत की ह्या सोशल मीडियाच्या बाबतीमध्ये आम्ही आमच्या मनाचा अजेंडा फार काळ चालवू शकत नाही, कोणाचाच चालत नाही. हे आता ह्या निमित्तानं उघडं आलं, याच्यावरती कारवाई होईल, ह्याला पर्यायी कंपन्या निघतील, ह्याला समांतर जेव्हा स्पर्धा खुली असते तेव्हा पर्याय निघतच असतो. ह्याच्यावरती काय अवलंबून हे सगळं असं नाही. मी सोशल मीडियावरती गेली 6 वर्ष सातत्यानं व्हिडिओ करून पण हेच सांगतो की हे सगळं काही पूर्ण आहे असं नाही. प्रत्यक्ष जमिनीवरचं जे काम चालतं आजही तेच महत्त्वाचं आहे. त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी, माहिती होण्यासाठी सोशल मीडिया आहे.
पण सोशल मीडियासाठी हे काही नाहीये, लक्षात घ्या. उलट नाहीये. मी एक काम करतोय आता, आज 7 तारीख ही, परवा 1-2 दिवसांनी आमची एक भटक्या तांडा म्हणून सहल जाणार आहे नगर जिल्ह्यामध्ये. अकोले नावाचा अगदी टोकाला, तशा अर्थाने ते नाशिकला जवळ आहे. त्या ठिकाणचं एक प्राचीन मंदिर आहे, सिद्धेश्वर मंदिर. अलीकडे टहाकारीला जगदंबा मंदिर आहे. सुंदर असं ते मंदिर आहे. त्याची माहिती देण्यासाठी म्हणून ते 100च्या जवळपास भटकंती प्रिय, वारसा प्रिय जे सगळे लोक आहेत ते जात. आता हे सगळं प्रत्यक्ष आम्ही गेल्या 6 वर्षांपासून करतो आहे, म्हणून त्याच्याबद्दलची माहिती सोशल मीडियात टाकणे, त्याचे फोटो टाकणे आणि त्याच्यावरती प्रतिक्रिया आणि हे मी समजू शकतो. उलट फक्त सोशल मीडियातून हे काही घडलेलं नाहीये, ही चळवळ नाही उभी राहिलेली. व्हिन्सेंट पास्किन ली म्हणून आमचा एक फ्रेंच मित्र गेले 10-11 वर्ष इथे येतोय महाराष्ट्रात, त्याच्यातही पुन्हा छत्रपती संभाजीनगरला. आणि मग त्याच्याबद्दलचे शाश्वत पर्यटनाची म्हणजे सस्टेनेबल टुरिझम, हेरिटेज टुरिझम या सगळ्याची माहिती आम्ही इकडे टाकतो. पण ते सोशल मीडियामुळे हे काम होते असं नाही, ते काम प्रत्यक्ष होतं आहे म्हणून त्याची माहिती सोशल मीडियावर टाकल्याच्या नंतर ती कुठं जाऊ शकते. पण ह्या सगळ्यांनी जो काही भ्रम करून घेतला होता की सोशल मीडियाच म्हणजे काही सगळं काही आहे. भाजपला 2014च्या निवडणुकीत सोशल मीडियाचा फायदा झाला, कारण की इतर कोणी तो घेतलेला नव्हता, ह्यांनी तो घेतला. पण याचा अर्थ असा होत नाही ना की सोशल मीडिया म्हणून भारतीय जनता पक्षाची सत्ता आली म्हणून. त्यांचं काम आहे, आजही आहे, आणि त्याचं प्रतिबिंब सोशल मीडियामध्ये पडू शकतं किंवा सोशल मीडिया त्याची दखल घेऊ शकतं. पण याचा अर्थ उलटा होत नाही, सोशल मीडियाच काही सगळं काही आहेत. हे तुमच्या हातातलं माध्यम आहे, याचा पूर्णपणे नियंत्रण, कंट्रोल तुमच्या हातामध्ये आहे, आणि म्हणून मी त्याला माध्यमांची लोकशाही म्हणतो. हे जे मेटावाले त्यांचा जो माज होता, आपण काही सगळे सर्व आहोत, त्याच्यामुळे त्यांना हे जो फटका आपल्या भारतीय शासनाने लगावला त्याच्यामुळे हे भानावर आलेले आहे. केवळ इतकंच नाही, माझं तुम्हालाही म्हणणं आहे की कुठल्याही पद्धतीचा असा फेक अजेंडा जेव्हा तुमच्या समोर येईल तेव्हा त्याला डोकं बाजूला ठेवून प्रतिसाद देऊ नका. तुम्ही विचार करा, तुम्हाला जे पटलेलं असेल तेच तुम्ही पुढं फॉरवर्ड करा, तेच तुम्ही पहा, त्याच्यावरतीच लाईक द्या, त्याचे व्ह्यूज वाढवा, त्याच्यावरती कॉमेंट करा. तुम्ही जे पाहता आपोआपच ते तुमच्या समोर दिसत राहतं. कोणी कितीही पैसे देऊन एखादा व्हिडिओ तुमच्या समोर आणू देतं, पण तुम्हाला पटलं तरच तुम्ही त्याला प्रतिसाद द्या, तरच यांना जास्त फटका बसेल. याच्यावरची उसंतवाणी. मोदींचा व्हिडिओ टाकला काढून घेतले ओढून दुखणे, मेटाचा दिसला अमेरिकी माज ठरवून खाजविली. आपुल्या धंद्याचा झाला त्यांना गर्व, मीडिया हा सर्व हाताखाली. भारताने जरा वटारता डोळे, पोटामध्ये गोळे मेटाच्या ये. धंद्याच्या चिंतेने लगेच झुकले, माफीचे बोलले बोलायस. मान्य केली चूक, आले मेटा कुटी, धंद्यालाच खुटी बसले. कांत जो काढी खोडी आकारण, तयाचे मरण ठरलेले. फेक अजेंडा तुम्ही राबवणार असाल तर मरण म्हणजे काही प्रत्यक्ष भौतिकदृष्ट्या मरण नसतं. बाजारपेठेमध्ये तुम्हाला बेदखल केल्या जाणे कस्टमरनी, त्याला मरण म्हणतात बाजारपेठेच्या भाषेत. तुमच्या खिशातली नोट हे तुमचं वोट आहे मार्केट इकॉनॉमीमध्ये. आज जर अशा पद्धतीनं सोशल मीडियामध्ये फालतू नॅरेटिव्ह, फेक अजेंडा तुम्ही जर राबवणार असाल पैसे घेऊन, आणि दुसरीकडून आमच्या पंतप्रधानाचा व्हिडिओ तुम्ही काढून टाकणार असाल, तर हे सर्वसामान्य हे तुम्ही सगळे व्ह्यूअर्स ह्यांना फटका दिल्याशिवाय राहणार नाही. देतातच ते. तुम्ही जर तुम्ही याच्या बाबतीतला समजा उद्या लोकांनी ठरवलं की हे नाही वापरायचं, तर तुम्ही काय करताल? हे सगळं लोकांच्या वापरावरती चालू आहे. त्याच्यामुळे माझं तुम्हा सर्वसामान्य लोकांना ह्या सगळ्या मेटाच्या प्रकरणामध्ये शासकीय पातळीवरती काय व्हायचं ते होत राहील. तुमच्या समोर आलेले कुठलेही व्हिडिओ बिनडोकपणे पाहू नका. सारासार किमान विचार करा. तुम्हाला जे पटतंय ते आणि तेवढंच, कुठलं असावं मला त्याच्याबद्दल काहीच म्हणणं नाही. अगदी टीका करणारा व्हिडिओ असो, आमच्यावर टीका करा, तुम्ही सकारण करा. फक्त घाणेरड्या भाषेमध्ये, जातीवरती घेऊन असभ्य भाषेमध्ये अश्लीलतेने बोलणं असेल तर ते आम्ही तर खपून घेणारच नाही, पण हे माध्यमांनी सुद्धा ते खपून घेऊ नये. अश्लील आणि पोर्नोग्राफिक, आक्षेपार्ह असा सगळा जो काय कंटेंट येतो समोर, तो आधी 2 दिवसाची मुदत होती, तो 2 तासामध्ये हटवा असा आता नवीन नियम केलेला आहे. दुसऱ्या कोणी हटवायची गरज नाही. तुम्ही पण स्वतः भाषेची मर्यादा पाळा, विवेकबुद्धीने विचार करा. असले कितीही मेटानी येऊ आणि झट्या घेऊ, जोपर्यंत आपली लोकशाही जी तुम्हा आम्हा सगळ्यांमुळे टिकलेली आहे ती तशीच टिकलेली राहील. इथेच थांबूयात. धन्यवाद.